सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे। जवळपास 400 गाड्या कांद्याची आवक जी आहे ती आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली पाहायला मिळते। खरं तर आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर देखील घसरलेले पाहायला मिळत असतात। आज देखील कांद्याचे दर जे आहेत ते थोड्या प्रमाणात घसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे मार्केटची? कसं आहे सर, 31 मार्च रोजी केंद्र शासनाने जे शासन आहे ते निर्यात धोरण बदलणार होता, पण ते बदललं नाही आणि बदलेल या हिशोबाने शेतकऱ्यांनी आपला माल सर्व सांभाळून ठेवला होता की बाबा यदा कदाचित जर मार्केटमध्ये निर्यात चालू झाली तर कांद्याला भाव येईल। पण आता परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे। शेतकऱ्यांकडे आता माल जास्त आहे आणि देशावरमध्ये मागणी कमी आहे, कारण चारी बाजूने तिथला लोकल कांदा चालू आहे। त्याच्यामुळे आता हे दर पडतच राहणार आहेत असं वाटतंय। आजचा दर काय आहे आणि 2 दिवसांपूर्वी काय दर होते साधारणपणे? साधारण शुक्रवारी जेव्हा मार्केट बंद झाली, मार्केट 2000 ते 2200 रुपयेपर्यंत गेलता। आज सरासरी 500 रुपयापासून ते वर 16-17 रुपये मार्केट आहे आणि सरासरी 14-15 रुपयामध्ये कांदा विक्री होत आहे, म्हणजे 3-4 रुपये डाऊन झालेला आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। खरं तर युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत। कुठून आलेले आहात आणि काय परिस्थिती आहे मालाची तुमच्या? मी बीड जिल्ह्यातून एकनूर गाव या ठिकाणी आज कांदा घेऊन आलेलो आहे। परिस्थिती म्हणलं तर अशी, ह्या केंद्र शासनाच्या ह्या तुगलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून लाखो रुपयात नुकसान होत आहे। गेल्या 6 महिन्या पहिले आता त्यांनी 40% शुल्क वाढ केली, नंतर त्यांनी 31 मार्चपर्यंत निर्यातबंदी केली। निर्यातबंदी 31 मार्च केली असताना शेतकऱ्यांना आशा होती की 31 मार्चला निर्यातबंदी उठन आणि आपल्या कांद्याला भाव लागन, परंतु केंद्र शासनाने ती निर्यातबंदी अजून पुढं आणि अनिश्चित कालावधीसाठी वाढवलेली आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयात नुकसान होत आहे। गेल्या 6 महिन्यात हे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळं सुमारे शेतकऱ्यांचं 10,000 कोटीचं कांद्यातून नुकसान झाले। त्यामुळं केंद्र शासनाने ही निर्यातबंदी जी वाढवली, ती माझी शासनाला विनंती आहे की ती निर्यातबंदी चालू करावी, जेणेकरून हे शेतकऱ्यांचा जो कांदा आहे त्याला 4-5 भाव लागून जो शेतकरी उभारी घेईल। आणि आधी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यात हे केंद्र शासनाचे असे तुगलकी निर्णय हे फार दुर्दैवी बनावे लागेल। जे केंद्र शासनाने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्याचा छळ केला आहे त्याचा आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये बदला घेतल्याचे मतदान रूपी बदला घेणार। काय मामा, काय परिस्थिती आहे? कुठून आलेले आहात तुम्ही? काय कांद्याची परिस्थिती? मी पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे। कुंजरवाडी गाव, काही शेतकरी उरळी कांचनचे यवत विभागातले आहेत। 31 तारखेपर्यंतच्या लोकांनी कांदा 31 मार्च नंतर निर्यातबंदी उठेल हे हिशोबाने माल थांबवून ठेवला आणि तोच माल आता 31 तारखेपूर्वी जो भाव होता त्याच्याहीपेक्षा कमी भावात कांदा विकला जाऊ लागला। आणि मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ह्या 10 वर्षाच्या कालावधीत कांद्याची अशी परिस्थिती आहे की जिथं मी सत्यम ट्रेडिंग समोर आपण इथं उभे आहोत, 10 वर्षापूर्वी आजच्या तारखेच्या तुम्ही माझ्या कांद्याच्या काटापट्ट्या जर पाहिल्या तर आजच्यापेक्षा त्या तुम्हाला जास्त वाढीव रेटमध्ये दिसतील, म्हणजे 12, 13, 14, 15 रुपये। 10 वर्षानंतर सुद्धा तोच भाव आहे। त्यावेळेला जर निर्यात होत होती, आज निर्यात ठप्प झाल्यामुळं देशांतर्गत मागणी नाही। जे देशात मागणी आहे तिथं सरकार कांदा पाठवित नाही आणि अशी परिस्थिती पाठवतंही शेतकऱ्याचं समाधान करण्यापुरतं की 50,000 टन तर सोलापूरच्या एका मार्केटमध्ये, महाराष्ट्रातल्या एका मार्केटमध्ये तेवढ्या कांद्याची डेलीची आवक आहे। 50,000 टनाची डेलीची तेवढी आवक आहे आणि मग महिन्याभराचं कलेक्शन एका मार्केट यार्डमध्ये APM किती आणि टोटल महाराष्ट्रात असणाऱ्या त्याच्यातले किती, याचा जर विचार केला तर 1% सुद्धा निर्यात होत नाही। आणि देशांतर्गत एवढी गरज नाही आपल्याकडं की बाबा समजा 1 किलोची गरज आहे, 50 किलो मार्केटमध्ये माल जातो। आणि शेवटी कसं होतं की हा माल बाहेर गेल्याशिवाय निर्यातून परकीय चलन उपलब्ध झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही आणि त्यांच्या खिशात 4 पैसे जाणारही नाहीत। आजही कांद्याला जवळजवळ 18 ते 20 रुपये किलोप्रमाणे खर्च होतो, उत्पादन खर्च, आणि शेतकऱ्यांच्या हाती किती पैसे येतात? अगदी आज तुम्ही सरासरी भाव काढला तर 10 रुपये किलोसुद्धा भाव बसत नाही। एक वक्कल समजा तुमचं 15 रुपये किलोनी गेलं तरी पण 2 आणि 3 रुपये जाणार आहे, याचा कोणी विचार करीत नाही। सगळ्यात मोठं जे सरासरी जी काढली आपण तर आजही 10 रुपयाच्या आतमध्ये त्याचा भाव बसतो शेतकऱ्यांना। पण पाहतोय की खरं तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे। कांद्याची निर्यातबंदी आज उठणं अपेक्षित होतं, शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती, मात्र ही निर्यातबंदी न उठल्यामुळे आज
कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि कांद्याचे दर जे आहेत ते 4 ते 5 रुपयांनी पडल्याची परिस्थिती मार्केटमध्ये पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.